जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या परंतु शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, आज 21 जानेवारी 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे, तर जुलै व ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकाच्या फळगळीमुळे झालेल्या नुकसानीला मदत करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, सततच्या पावसाची नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस हा अतिवृष्टी म्हणून नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। परंतु ढगाळ वातावरण किंवा ढगाळ वातावरणासह सततच्या पावसामुळे जर काही पिकांचं नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई दिली जात नव्हती आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी हे मदतीपासून वंचित होते आणि अशाच प्रकारे मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव हा विभागीय आयुक्त नागपूर व विभागीय आयुक्त अमरावती यांच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात आलेला होता आणि याच प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून आज ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। ज्याच्यामध्ये आपण ऑगस्ट 2024 मध्ये वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये 5933 शेतकऱ्यांसाठी 10,84,98,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केल्याचं पाहू शकता। याचप्रमाणे विभागीय आयुक्त अमरावती यांच्या प्रस्तावानुसार अमरावती जिल्ह्यामधील 41,911 शेतकऱ्यांसाठी 134,61,00,000 रुपये 83,000 रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यातील 3,433 शेतकऱ्यांसाठी 10,90,00,000 रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 3,852 शेतकऱ्यांसाठी 9,45,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकूण अमरावती विभागातील 49,196 शेतकऱ्यांना 154,98,00,000 रुपये, तर एकूण चारही जिल्ह्यामधील 55,129 शेतकऱ्यांना 165,83,00,000 रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर विविध जिल्ह्यामध्ये सततच्या पावसाचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव देखील शासनाला पाठवण्यात आलेले आहेत, त्याची नुकसान भरपाई देखील अद्याप मंजूर करण्यात आलेली नाही आणि अशी जी नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात येईल त्याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात येणार आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली, जे शेतकरी आपली केवायसी करत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं वितरण देखील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि असे जे नवनवीन अपडेट येत आहेत ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, हा जीआर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।